आणि चुकून विवेकानंद तिकडे गेलेच ते सापडत तिथं ते एक तर रेंज येत नाही मोबाईल. आणि मग मी परत फोन करणार तिकडे वाशीला, अरे काय झालं, अरे गेला तू गेला म्हणजे तू नाही का म्हणलं सोमवारी जा, हो माय झालं थांबा मी बघतो फोन आहे का, अरे लागत नाही फोन, या परत. म्हणजे काय होणार आहे, हे डुप्लिकेशन होणार तुमच्या खाली. तो सिस्टम ठेवली पाहिजे आपण काम करण्यासाठी. आपल्याला एक साम्राज्य उभं करायचं पुढे 5-50 हजार लोकांची टीम जर उभी करायची असेल, एक एम्पायर, एक कारखाना उभा करतोय आपण, लक्षात घ्या. त्याची मुळं मजबूत पाहिजे, म्हणजे आपण मजबूत पाहिजे, आपल्यामध्ये बिझनेस टेक्निक्स साऊंड पाहिजे, सिस्टम सांगते त्याच पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. एकदा काम करून चालणार नाही, मदत घ्यावीच लागणार आहे. आणि मदत घेण्यासाठी अंदर इंसान का दिल होना जरूरी है. कटुता, कपट हे असलं नेचर मार्केटमध्ये चालतच नाही. तुम्ही आपटलेच म्हणून समजा, इथे जे पेरणार ना त्याच्या 1000 पटी दुखवतं ना. एक दाणा पेरले की पावसाळ्यात एक्सप्लेन करायचं तुम्हाला, पेरून बघा, असे निसर्ग साथ देतो. त्याला 4-5 दाणे कुंडीमध्ये टाका आणि पेरून बघा किती देतो निसर्ग. तसं तुम्ही जे टाकणार या डाउनलाईन्स मध्ये, तुम्ही जे मध्ये पेरणार तेच उगवणार भरभरून. चुकीचं पेरा, चुकीचा तर मिळणारच आहे. मी बऱ्याच वेळा म्हणतो, नेटवर्क मार्केटिंग खटिया खडी करते. तुमची नियत बाहेर काढतं नेटवर्क मार्केटिंग. तुम्ही यशस्वी होण्याचे लायक आहात का हे नेटवर्क मार्केटिंग शिकवतं. बाकी ठिकाणी वशिला चालतो, काहीतरी होतं, काहीतरी होतं. इथं काय चालतं, इथं भल्या भल्यांचं काही चालत नाही, जाळ घालत नाही. आणि असं कोणी कुठेच काही केलं नाही ते एवढ्या वरती करतात. विवेकानंद वारणा डेअरीमध्ये सुपरवायझर व्यक्ती, 5,500 रुपये पगार. या गल्लीपळात तुम्ही बरेच दिवस काढले. बॅचलर असताना गुलमोहर हॉटेलमध्ये मी राहायचो, तिथे हॉस्टेल आहे ना जनता बाजारच्या चौकामध्ये, बरोबर. गुलमोहर हॉटेल एअरपोर्टला होतो मी तिथे. त्याच्यानंतर कोचल इंडिया लिमिटेड जे तुमच्या रेल्वे स्टेशनच्या समोर ऑफिस आहे का, पोस्ट ऑफिस शेजारी, तिथे 9 महिने होतो मी. नंतर मग वारणा डेअरीवर लागलो. नॉर्मल कुटुंब, सामान्य फॅमिली लाईफ. आई 4थी पर्यंत शिकली असं ती म्हणते, मला डाऊट आहे जरा, विश्वास काय. तेव्हा काय एनसीबीसी काय टीसीबीसी मिळत नव्हती ना, तर तिने आम्हाला शिकवलं. एबीसीडी तिने आम्हाला शिकवली, त्याच्याही पलीकडचं काम केलं. इंग्लिश मीडियम मध्ये घातलं आम्हाला. वडील 7वी शिकले, मिलिटरीमध्ये गेले, मिलिटरीने रिटायर झाले, 22 वर्ष नोकरी केली. रिटायर झाले 18 वर्ष टाटा मोटर्स मध्ये. आताची टाटा मोटर्स पहिलीची टेल्को मध्ये काम केलं. 40 वर्ष नोकरी केल्यानंतर उत्पन्न किती हे मला माहिती. हे कधी कळलं, नेटवर्क मार्केटिंगचा प्लॅन ऐकलं, सगळं जागा झालं. आपण काय करतो, मला तर फार मस्त वाटलं. सुपरवायझर 19 वय, सुपरवायझर 20 वयामध्ये मी वारणा डेअरीमध्ये सुपरवायझर होतो. 70 लोक, तुम्ही आता एवढी बसतो ना, याच्यापेक्षा जास्त लोक माझ्या शिफ्ट मध्ये काम करत होते. आणि सगळे वडीलधारीच होते. कोणाची 10 वर्ष, कोणाची 20 वर्ष, कोणाची 25 वर्ष नोकरीची झाली होती वारणा डेअरीला. तर मी जॉईन व्हायच्या आधी वारणाचा सिल्वर जुबली झाला होता, 25 वर्ष सोहळा झाला होता. आणि आम्ही लागलो होतो तिथे जॉबला. म्हणजे आपल्यासोबत एवढी मोठी लोक साहेब करतात म्हणजे आम्ही हवेतच होतो इथं. हा काय मस्त पगार पाहुणे. आणि आमची नशा उतरली कधी, ज्यावेळेस नेटवर्क मार्केटिंगचा प्लॅन केला त्यावेळेला. आम्ही तिथे साहेब होतो, आम्ही तिथे साहेबगिरी करायला गेलो नेटवर्क मार्केटिंगमध्ये. चालेल 4-6 महिन्यामध्ये कळलं की ह्या मार्केटिंग काय आहे. आणि यात करिअर करायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्ये चेंज केला पाहिजे. पण स्वतःमध्ये चेंज केला, भाड्याचे काय तर घाटा केला. आमच्या पायामध्ये बूट मारणं द्यायचं असेल पहिला कशाला पैसे मिळायला खर्च करून. अरे आता नाही खर्च केले तर पुढे मिळणार नाही, हे नंतर कळलं. आपल्याकडे हुशार होते, शाहरुखने हळूहळू थोडे मारले. सगळ्याचे मस्त शूज आहे, रेडी शूज आहे. आता मुंबईत आम्ही रेडी शूज यूज करायचो. ते पाणी जाऊन म्हणून कसले शूज असायचे. मग कळलं आपल्याला कोणतं पाकिस्तान म्हणजे टोचतं काय तरी. मग आम्ही शूज बदलले. रेडी शूजला आतून सॉक्सची गरज नाही, तर एकदा सॉक्स घेतला की ते आतून नका भेटणार. मग त्याला सॉक्स घ्यायला सॉक्स घेतले, एक जोड रोज. मग हळूहळू तो ब्राउन पॅन्ट रहेगा तो थोडासा अच्छा दिखेगा ना. ब्राउन सॉक्स मुंबईमध्ये होतं ना, ते आपल्याला वगैरे एकदम सॉफिस्टिकेटेड मस्त लँग्वेजमध्ये सांगायचं. मग एक बदल करत होते. म्हणून आम्ही विमान प्रवासापर्यंत जाऊ शकतो. आतापर्यंत 5 देश फिरलो. कृपा नेटवर्क मार्केटिंगची चांगल्या पुस्तकामध्ये काम करता आलं, चांगल्या लोकांचं राहता आलं. मला नेहमी ड्रीम असायची की काय लोक मस्त स्टेजवर जातात, ब्लेझर वगैरे खातात, मोटिवेट करतात लोकांना, टमाटम बोलतात. तेव्हा माझे ड्रायव्हर घेतात टमाटम बोलतात मस्त लोक. आमच्या तोंडात कधी काय बाहेर पडत होतो. आम्ही सुपरवायझर अरे असं काम करायला काय लागतं, हे सगळं शिवाय सांगतात ना.
किती चांगले म्हणत असतील काय म्हणतील लोक, पण ते तसं बोलायचे कामही होत नाही. कारण नियर बाय सगळ्यांचं मोठं मोठं आमचं कोण ऐकणार, आम्हाला दादागिरी करायला लागायची, टेक्निकली त्यांना पकडायला लागायची कुठे कुठे. ची कटुता बरीचशी वापरायला लागते नोकरीमध्ये जाणार. ह्या बिझनेसमध्ये काय सरळ मार्केट चालत परत तुम्हाला यश मिळणार. जरा वाकडे झाले की संपलं तुम्ही आउट ऑफ द ट्रॅक होऊन जाता. रेल्वेला गेल्याचं ट्रॅक सोडून चालत नाही. तसं ह्या बिझनेसला तुमची नीतिमत्ता तुम्ही सोडली की काही दिवसानंतर तुम्ही बाहेर असता आपोआप या बिझनेसच्या. राईट. सो वी विल वर्क इन अकॉर्डिंग टू द टीम. दिल अंदर कैसे होना चाहिए हे सुद्धा आम्हाला थोडंसं प्राण्यांकडनं शिकता आलं तर बघूया आपण. शिकूया हा की माणसाने आतमधून कसं असलं पाहिजे.